दर्यापूर शहरातील अकोला मार्गावरील संत गाडगेबाबा सहकारी सूत गिरणी हे गेल्या कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे। या सूत गिरणीवर सहकारी बँकेचे कोट्यवधी रुपये कर्ज झाल्याने ही सूत गिरणी सद्यस्थितीत बंद अवस्थेत आहे। मात्र त्या सूत गिरणीच्या शासकीय जागेवर शासकीय ग्रंथालय व अभियांत्रिकी पदवी शिक्षण विद्यालय स्थापन व्हावे यासाठी काही महिन्यांपूर्वी उच्च व तंत्र शिक्षण व समाज कल्याण राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे अमरावती दौऱ्यावर आले असता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवनियुक्त दर्यापूर तालुका अध्यक्ष निलेश पाटील मोपारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदन देऊन दर्यापूर तालुक्यात सर्व सोयीसुविधायुक्त असे शासकीय ग्रंथालय व अभियांत्रिक पदवी विद्यालय स्थापन करावे अशी मागणी केली होती। त्या निवेदनाची तात्काळ राज्यमंत्र्यांनी दखल घेऊन आज रविवार रोजी जागेची पाहणी करण्याकरिता शासकीय इंजिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आशिष महल्ले व प्राध्यापक डॉक्टर गोपाल भुतळा यांनी दर्यापूर येथे येऊन सूतगिरणी येथील शासकीय जागेची पाहणी केली व संबंधित पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली। या संदर्भात लवकरच मंत्रालयात अहवाल सुद्धा पाठवणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यामुळे आता दर्यापूर तालुक्यात शासकीय ग्रंथालय व अभियांत्रिक पदवी शिक्षण विद्यालय स्थापन होणार का हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। गोरगरीब विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे यासाठीच आम्ही दर्यापुरात शासकीय ग्रंथालय व अभियांत्रिक पदवी शिक्षण विद्यालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निलेश मोपारी यांनी जनविकास न्यूजशी बोलताना दिली आहे। पाहणी करतेवेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अमोल गहरवाल, कपिल पोटे, नितीन गावंडे, किरण अरबट आदी पदाधिकारी उपस्थित होते। तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गेल्या 2 महिन्याच्या आधी राज्याचे मंत्री इंद्रनील नाईक साहेब यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही दर्यापूर तालुक्यामध्ये एक शासकीय ग्रंथालय आणि अभियांत्रिकी पदवी शिक्षण विद्यालय स्थापन करण्यासाठी एक निवेदन साहेबाकडे दिलं होतं। त्या निवेदनाच्या अनुषंगाने राज्य शासनाने त्या निवेदनाची दखल घेऊन ते निवेदन अमरावती सहसंचालक साहेब यांच्याकडे पाठवलं आणि त्या सहसंचालक साहेबांनी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर महल्ले साहेब आणि भुतळा साहेब यांची एक कमिटी स्थापन करून दर्यापूर तालुक्यामध्ये त्या कमिटीला पाहणी करण्याकरिता नियुक्त केलं होतं आणि ती कमिटी आपल्या दर्यापूर तालुक्यामध्ये आज रोजी येऊन गेली। त्या कमिटीला जागेची पाहणी करण्यासाठी ते आली असता आम्ही इथली जी सूतगिरणी आहे ते सूतगिरणी बऱ्याच दिवसापासून जी बंद होती, जी गव्हर्नमेंटचीच आहे, ती गव्हर्नमेंटची जागा उपयोगात यासाठी किंवा त्या ठिकाणी या भागातल्या जे ग्रामीणचे विद्यार्थी आहेत किंवा पाल्य आहेत त्यांच्या शिक्षणाला सोय होण्यासाठी इथं एक भव्य ग्रंथालय आणि अभियांत्रिकी विद्यालय इथं मिळण्यात यावं याच्यासाठी आम्ही त्यांना ही जागा दाखवली। ते या ठिकाणी ते लोक येऊन गेले, त्यांनी त्यांची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर आता ते गव्हर्नमेंटकडे तो त्यांचा अहवाल सादर करतील आणि पुढे त्या विषयाला गती मिळेल अशी आम्हाला त्याकडे अपेक्षा आहे आणि त्याच्यासाठी पाठपुरावासुद्धा आम्ही शासनाकडे करू।